चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल लवकरच लागणार आहे. तयारीमध्ये राहा. तत्पुरती निकाल लागल्यानंतर तुम्हाला कसं कळणार आहे की आपला GDS चा निकाल लागला आहे, तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचं, म्हणजे सिलेक्शन झाल्यावर कसे कळते नेमकं तुम्हाला की प्रोसेस काय आहे, आपलं सिलेक्शन झालं आहे, पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची, त्या टॉपिकवर त्या मुद्द्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होतं की निकाल लागल्यानंतर आपल्याला कसं समजणार, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, म्हणून डायरेक्ट विश्लेषण सगळं तुम्हाला क्लिअर करणार आहे गोष्टी. मार्च मध्ये पहा, मार्च मध्ये कधीही, आज उद्या परवा 10 तारखेपर्यंत 15 पर्यंत कधीही निकाल लागू शकतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर स्टे ऑन राहा मित्रांनो, कारण की सगळे अपडेट इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळल्या जाणार आहेत. सिलेक्शन कसं असतं राजांनो, 10वी पास मार्कशीट ह्या बेसिक गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहेत. फक्त टक्केवारीवर तुमचं सिलेक्शन असणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यावर कसं ओळखायचं, सुरुवातीला काय करायचंय, ज्या दिवशी निकाल लागेल, रिझल्ट ऑफिशियली पब्लिश होईल, त्यावेळेस काय करायचंय, इंडिया पोस्ट gds.government.in या GDS च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही गेल्याच्या नंतर तिथे महाराष्ट्र हा सर्कल चॉईस करायचा आहे. म्हणजे महाराष्ट्र मधून तुम्ही असाल तर तिथे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याची मेरिट लिस्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे ऑप्शन येत असतात. त्याच्यातलं फर्स्ट मेरिट लिस्टच ऑप्शन येईल, कारण की सेकंड, थर्ड तर बाकी असतील. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला GDS ची पहिली लिस्ट दिसेल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग तुमचं काय रजिस्ट्रेशन ID, रोल नंबर, व्हॉट एव्हर जे काय तुमच्या डिटेल्स असतात त्या फिल करायच्या. आता सुरुवातीला PDF डाउनलोड करायचे, त्याच्यात तुमचं कंट्रोल F करून किंवा सर्च एक ऑप्शन येत असतं, त्याच्यामध्ये तुमचं नंबर टाकून, रोल नंबर, व्हॉट एव्हर रजिस्ट्रेशन ID जे काय तुमच्याकडे असेल ते टाकून तुमचं नाव सिलेक्ट करायचंय. आणि ते झाल्याच्या नंतर जर PDF मध्ये तुमचं नाव आलेलं असेल तर तुमचं प्रोव्हिजनल सिलेक्शन तिथे झालेलं असतं. आता प्रोव्हिजनल सिलेक्शन म्हणजे काय, हे फायनल सिलेक्शनच्या अगोदरची फर्स्ट स्टेप असते मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असते आणि नंतर पुढे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कळवले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे, मेल किंवा SMS येतो का. आता मागचा जर हिस्ट्री पाहिलं GDS भरतीची, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर एक मेल द्वारे किंवा SMS द्वारे त्यांना कळवण्यात आलेलं होतं. पण खूप वेळा काय होतं, प्रॉब्लेम असे होतात, ऑनलाईन जो त्यांचा मेल ID असेल तो एकतर काय होतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे काही कारणाने बंद पडलेला असतो किंवा जो नंबर असतो तो बंद पडलेला असतो, मोबाईल हरवलेला असतो, म्हणून मेल आणि SMS आलेला विद्यार्थ्यांना कळत नाही. म्हणून मेल येतोही आणि येतही नाही, फक्त मेल आणि SMS वरती डिपेंड राहायचं नाही. सगळ्यात सेफ साईड असेल तुमच्यासाठी GDS रिझल्ट लागल्याच्या नंतर ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुमचं नाव चेक करायचं, त्याच्यावरच तुम्हाला कळेल. पण सेकंड ऑप्शन मध्ये मेल किंवा SMS येऊ पण शकतो आणि येऊ पण शकत नाही, दोन्ही गोष्टी पॅरलली आहेत इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, मेल आल्याच्या नंतर SMS आल्याच्या नंतर पुन्हा फायनल कॉल साठी कॉल येतो का, टेलिफोनिक कॉल येतो का तुम्हाला. तर सगळ्यात गोष्ट ही इथे फसवेगिरी होऊ शकतो. काल पण मी तुम्हाला सांगितलंय, कॉल वगैरे कुठलाही येत नाही इथे, कारण की फ्रॉड असतो. कॉल आल्याच्या नंतर फ्रॉडच समजायचं. कुठल्याही ऑफिस मधून किंवा गव्हर्नमेंट कडून तुम्हाला कॉल येत नाही तुमचं सिलेक्शन झालं आहे म्हणून, याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा नाही कॉल आल्याच्या नंतर. ठीक आहे, सिलेक्शन नंतर पुढे काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसला तुम्हाला पुढे बोलवलं जातं, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. फायनल सिलेक्शन कधी असणार आहे, आता तुमचं सिलेक्शन झाल्यावर कसं तुम्हाला कळतं हे तर तुम्हाला सांगितलं. नंतर फायनल सिलेक्शन कधी असतं, DV व्हेरिफिकेशन नंतर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचं होणार आणि तुम्हाला एक ते ऑफर लेटर किंवा जॉईनिंग लेटर प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, या ऑफर लेटर आणि जॉईनिंग लेटर जवळपास आपण त्याला एकच म्हणू शकतो, एकच शब्द आहे त्याला, परंतु प्रत्येक जण वेगवेगळे त्याला नाव देत असतो. ऑफर लेटर आणि जॉईनिंग लेटर एकच असतं, ते तुम्हाला ऑफिशियली तुमच्या मेल SMS वर मेल वरती येऊन जाईल. त्या दिवशी तुम्हाला जी डेट दिलेली आहे, जो व्हेन्यू दिलेला आहे, जो टाइम दिलेला आहे, या तिन्ही गोष्टींचा
काय करायचं असतं, नियम फॉलो करायचे असतात. म्हणजे त्याच डेटला तुम्हाला तिथे जावं लागतं, त्याच ठिकाणावरती तुम्हाला जावं लागतं आणि त्याच वेळेवरती तुम्हाला तिथे जावं लागतं मित्रांनो. जर ही तिन्ही गोष्टीचं संमिश्रण तुम्ही चुकवलं तर तुमचं मेरिट लिस्ट नाव मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा तुमचं इथे रिजेक्शन साफपणे होऊ शकतं, डायरेक्ट रिजेक्शन होऊ शकतं जर इथे या वेळेला आणि या काळाला तुम्ही गेला नाही तर. ठीक आहे, वेटिंग लिस्ट कशी कळते विद्यार्थ्यांना? आता काय आहे महत्वाचं, पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये, कारण पहिली मेरिट लिस्टच अजून लागलेली नाहीये आणि ज्या वेळेस लागन आणि त्याच्यामध्ये जर आपलं नावच आलं नाही किंवा फाइंड आउट झालं तर अजिबात पॅनिक व्हायचं नाही. दुसरी जी आपण व्हिडिओ मध्ये मागे पण सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट असते का, नेमकं वेटिंग लिस्ट काय असते? हो, इथेही वेटिंग लिस्ट असते, पण ऑफिशियली असं वेटिंग लिस्ट इथे नॉमिनेशन केलेलं नाहीये कुठल्या गोष्टीचं. वेटिंग लिस्ट मध्ये फर्स्ट लिस्ट मध्ये जर तुमचं नाव नाही आलं तर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 10वी, 9वी, 12वी, 15वी म्हणजे जेवढ्या लिस्ट लागतील तेवढ्या सगळ्या लिस्ट लागेपर्यंत तुम्ही वेट करायचंय आणि प्रत्येक लिस्ट लागली की तुमचं नाव चेक करायचंय. साधारणपणे 4 ते 5 लिस्ट लागू शकतात. एक अंदाज कट ऑफ कॉम्पिटिशनच्या गोष्टी लक्षात घेता 3 किंवा 4 तर फिक्सच लागतील, लागल्या तर 6 पर्यंत सुद्धा लागतील. आता मेरिट लिस्ट किती लागत्याला त्याच्यावर कॉम्पिटिशन वरती डिपेंड आहे, परंतु आपल्याला लिस्ट किती लागू त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. शेवटच्या लिस्ट पर्यंत जरी तुमचं नाव आलं आणि फर्स्ट लिस्ट मध्ये सुद्धा तुमचं नाव आलं तरी तुमचं इथे दोघांचंही सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे असं नाही की फक्त फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांचं नाव आलं की त्यांचं सिलेक्शन झालं आणि लास्ट मध्ये मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आलं त्यांचं सिलेक्शन होणार नाही, असं इथे बिलकुल होत नाही. परंतु फर्स्ट आणि लास्ट मध्ये काय फरक असतो, फर्स्ट लिस्ट आल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं तुम्ही एक मोकळा श्वास सोडता की आपलं प्रोव्हिजनल सिलेक्शन तर झालेलं आहे, आता आपल्याला पुढची डॉक्युमेंट प्रोसेस व्हेरिफिकेशनचे करायला तुम्हाला थोडा अजून एनर्जी, उत्साह मिळतो आणि सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल करता. तेच ज्या विद्यार्थ्यांचं लास्टच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल त्यांना तोपर्यंत धाकधूक किंवा एक भीती असते की आपलं नाव येईल का नाही येणार, ह्या गोष्टीचा थोडासा भीती असते. थोडं विद्यार्थी मित्र पॅनिक होतात, परंतु पॅनिक व्हायची इथे काहीच आवश्यकता नाही. तुमचे मार्क 70-75 जरी असतील तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं अंदाजे. ठीक आहे, आणि तुमचे 92-95 जरी असतील तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे 75 ते 90च्या बिटवीन ज्यांचे मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन होण्याची चान्सेस आहेत. परंतु आता फक्त मी म्हणत आहे म्हणून नाही, ज्या प्रॅक्टिकल गोष्टी त्या समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. आता तुमची जर कॅटेगरी मध्ये असाल, तुम्ही खूप रुरल भागामध्ये फॉर्म भरलेला असाल, 75 ला तिथं कट ऑफच फारच कमी लागला तुमचं गुड लक असेल तुमच्यासाठी तर इथे 75 वर सुद्धा तुमचं होऊ शकतं, बरोबर की नाही? किंवा आता मेरिट लिस्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ लागले. आता पहिल्या लिस्ट मध्ये समजा 1000 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, ठीक आहे, आणि पुढे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही विद्यार्थी एक तर जात नाहीत किंवा काहींना दुसरा जॉब लागतो किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये फेल होतात, ह्या गोष्टी होतात. मग सेकंड लागते, सेम प्रोसेस सेकंडची, थर्डची पण सेम, फोर्थची पण सेम, फिफ्थची पण सेम. आता समजा आता महाराष्ट्राला जवळपास 3500 प्लस जागा आहेत आपल्या सर्कलला महाराष्ट्र, त्याच्यामध्ये जिल्ह्यानुसार डिव्हिजननुसार वेगवेगळ्या जागा नेमून दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही फॉर्म सुद्धा भरलेले आहेत. आता इथे काय होतं, मग फायनल लिस्ट पर्यंत बऱ्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं जे ड्रीम असतं ते पूर्ण होतं. बऱ्यापैकी चांगले मार्क म्हणजे चांगले सिलेक्शन चान्स आणि कमी मार्क तरी सुद्धा सिलेक्शन चान्स डिपेंड करतं कट ऑफ आणि कॉम्पिटिशन वरती. ठीक आहे, म्हणून आत्ताच बिलकुल खचून जायचं नाही की माझे पर्सेंटेज कमी आहेत, मी मेरिट लिस्ट चेक करायचं सोडून देतो किंवा डॉक्युमेंट फाईलच रेडी करत नाही, असं बिलकुल करू नका मित्रांनो. सगळ्या गोष्टी तुम्ही फॉर्म कशासाठी भरलाय, तुम्हाला एक उमेद होती, तुम्हाला एक होप होती की आपलं सिलेक्शन होईल, म्हणून त्याच उमेदीने तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. तो फ्युचर किंवा तुमच्या नशिबाचा भाग म्हणा, तुमचं सिलेक्शन होईल की नाही. ठीक आहे, परंतु आपलं प्रिपरेशन आपलं महत्वाचं आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं की पुढे एकदा मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं सगळ्यात महत्वाचं गरज आहे. जर त्याच्यामध्येच जर नाव नाही आलं तर तुम्हाला दुसरी कुठलीच तयारी करायची गरज नाही, कारण तुमची पुढची प्रोसेस होणारच नाही ना. म्हणून लिस्ट मध्ये नाव आलं तर 50% येतात, बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन झालेलं असतं. 50% उरलेलं 50% डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमच्या जॉईनिंग वर असतं डिपेंड. म्हणजे डॉक्युमेंट क्लिअर झालं की झालं फायनल सिलेक्शन.
ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं मेरिट लिस्ट लागल्यावर कसं नाव शोधायचं, काय पुढची प्रोसेस आहे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. आता एक विनंती सर्वांना, तुमचे फक्त आणि फक्त टक्के किती आहेत तुम्हाला 10वीला आणि कॅटेगरी कुठली आहे तेवढंच कॉमेंट मध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज बांधता येईल की तुमचं सिलेक्शन कुठपर्यंत आहे किंवा होऊ शकता का नाही. एवढंच कमेंट मध्ये सांगा, त्याच्यावरून आपण अंदाज बांधू. किती विद्यार्थी एक 70 ते 80च्या रेंज मध्ये आहेत, किती विद्यार्थी 80 ते 90च्या रेंज मध्ये आहेत, प्रत्येकाची म्हणजे किती कॅटेगरी मधून किती फॉर्म आले, तर एक थोडासा आपल्याला अंदाज येईल. आणि जे विद्यार्थी जेवढे जास्त कमेंट करतील त्याच्यामध्ये सगळ्यांना प्रतिसाद तुम्ही एकमेकांना देऊ शकता. प्रत्येकाचे काही प्रश्न असतील ते इंटरनल ग्रुप डिस्कशन झाल्यासारखं होईल, म्हणून प्रश्नही काही असतील तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये मांडा. आणि ज्या कोणाला त्या प्रश्नाचं उत्तर माहित असेल त्यांनी आपल्या बाकीच्या सहकार्यांना सुद्धा सपोर्ट सहकार्य करा, त्यांना सुद्धा रिप्लाय द्या, म्हणजे ग्रुप डिस्कशन केल्यासारखं होईल. प्रत्येक प्रश्न तुमचा प्रश्न मी त्याचं उत्तर 100% देईलच, परंतु एखादा प्रश्न मिस आउट झाला माझ्याकडून किंवा उत्तर नाही देता आलं तुमच्यापर्यंत तर ग्रुप डिस्कशनद्वारे आपल्याला तो प्रश्न सगळ्यांचा सोडवता येईल. आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना सेम प्रॉब्लेम असेल तर ते आपल्या त्या डिस्कशन मधून, ग्रुप डिस्कशन मधून प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करतील मित्रांनो. ठीक आहे. इथे आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ त्या टॉपिकवर 100% बनवेल मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद, राम राम.